आज आपण खूप उपयोगी पडणारे आणि अत्यंत महत्त्वाचे असे किचन हॅक्स पाहणार आहोत. तर सर्वप्रथम म्हणजे वांगी कापल्यानंतर ती काळी पडतात, तर ती काळी पडू नये म्हणून ती मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला बुडवून ठेवायची आहे. त्यामुळे ती बराच वेळ अशी फ्रेश राहतात. तर ही टिप्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा जर आपल्याकडे खूप वांगे असतील आणि तेच आपल्याला जर फ्रीजमध्ये स्टोअर करायचे असतील किंवा बाहेरसुद्धा ठेवून स्टोअर करायचे असतील, तर ते स्टोअर करण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत, ज्यामुळे ते बराच दिवस फ्रेश राहतात. तर ते आपल्याला एखाद्या पिशवीमध्ये, पॉलिथिनमध्ये अशा पद्धतीने पॅक करून ठेवायचे. तुम्ही हे बघू शकता, हे आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेले जवळजवळ 8 दिवस. ते अगदी नव्यासारखे फ्रेश आहे. तुम्हीसुद्धा ही टिप्स नक्की ट्राय करून बघा. बऱ्याचदा आपल्याकडे औषधांचे असे खाली ढक्कन असतात, त्याचा उपयोग कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. गॅसच्या खालीचे असे स्टँड असतात, ते बऱ्याचदा पाण्यामुळे खराब होतात किंवा बाजूला जर बेसिंग असेल तर पाणी वगैरे लावलं किंवा गॅस वगैरे पुसताना त्याला पाणी लागून ते खराब होतात. तर ते खराब होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीने औषधांची ढक्कनं त्यामध्ये घालून ठेवायचे. तर यामुळे यांना पाणीसुद्धा लागणार नाही आणि ते बऱ्याच वर्ष अगदी नव्यासारखे राहतील. तर अशा पद्धतीने बॉटलच्या साईडच्या आणि गॅसच्या स्टँडच्या साईडच्या आपल्याला कॅप यूज करून अशा पद्धतीने चारही बाजूंनी लावून ठेवायचे. तुम्हीसुद्धा ही टिप्स आणि ट्रिक्स एकदा नक्की ट्राय करून बघा. यामुळे आपला गॅसचा स्टँड आहे तो खराब होणार नाही आणि आपले बरेच पैसेसुद्धा वाचतील. बऱ्याचदा आपल्याकडे भांडी ठेवण्यासाठी जागा नसते. अशा वेळी जर आपल्याकडे खूप अशी भांडी असतील तर ती आपल्याला अशा पद्धतीने एकात एक घालून ठेवता येतात. अशा पद्धतीने एकात एक घालून ठेवल्यामुळे भांडी छान ऑर्गनाईज राहतात आणि एकाच जागी आपण त्याला छान पद्धतीने स्टोअरसुद्धा करू शकतो. कमी स्पेसमध्ये आपण छान पद्धतीने ऑर्गनाईज करू शकतो. धुवून झाल्यानंतर ती आडवी करून ठेवायची, ज्यामुळे त्याचं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि सुकल्यानंतर ती आपल्याला भांड्यांच्या स्टँडमध्ये ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. जर भाजीमध्ये तेल जास्त झालं असेल तर भाजी अशी साईडला करायची आणि थोडा वेळ अशीच ठेवायची, ज्यामुळे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते अशा पद्धतीने खाली जमा होईल. तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.